Don't forget to subscribe to our channel and press the bell icon to get the latest updates of Aakar Foundation. Aakar Foundation. ऐकायचं म्हणजे ही विषमता होईल म्हणून मी बसून बोलण्याचा प्रयत्न करतो. आणि मी अशा वेळेला आपल्या सोबत आहे याची मला जाणीव आहे की एखादा पेशंट सलाईनवर असावा आणि त्याला मटण खा म्हणून आग्रह करावा. अशा प्रतिकूल क्षणाला मी आपल्या बरोबर आहे. खरं तर रामदादांचे गेले 4 वर्ष फोन चालू होते की एकदा नागपूरला आलंच पाहिजे. कसं असतंय, 7वा अवतार असतो तो साठवायचा असतो आणि 8वा आठवायचा असतो असं म्हटलं. म्हणजे 7व्या अवताराचा एकही शब्द वाकडा तिकडा नाही आणि 8व्या अवताराचा एकही शब्द सरळ नाही. 7वा दुपारी जन्माला आला आणि 8वा रात्री जन्माला आला. अशा सरळ माणसाला 4 वर्ष शब्द दिल्यानंतर सुद्धा पाळू शकलो नाही आणि म्हणून यावर्षी खरं काल 12-13 तास प्रवास करून मी आपल्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. सरकारी नोकर म्हटलं की मीटिंग नंतर ईटिंग नंतर वेटिंग हा आमच्या आयुष्याचा रुटीनचा भाग असतो. माझ्या आजूबाजूला 2 तरुण जबरदस्त समर्थ असे अधिकारी आहेत. त्यामुळे माझी पॉवर बँक माझ्या शेजारी याची मला पूर्ण जाणीव आहे. खरं तर हे प्रबोधन इतक्या लोकांच्या पर्यंत इतक्या ताकदीनं पोहोचवणं आणि या भागामध्ये किंवा तिकडे सगळ्याच भागामध्ये असेल खूप कठीण काम असतं. म्हणजे एखादी भाकरी जर करायची झाली तर पीठ दळावं लागतं, दाणे दळावे लागतात, ते परातीत घ्यावे लागतात, मळावे लागतात. पाणी जास्त झालं तर पीठ टाकावं लागतं, पीठ जास्त झालं तर पाणी टाकावं लागतं, पुन्हा तव्यावर ते भाजावं लागतं. एवढा सगळा कालपासूनचा प्रपंच उभा करून आपल्या सगळ्यांच्या पर्यंत चांगल्या गोष्टी पोहोचाव्यात यासाठीची ही धडपड आहे. एक विनोदी लेखक रस्त्याने निघाले होते, बायको बरोबर होती आणि रस्त्याने जाताना एका दुकानाच्या बाहेर खूप छान पाटी लागली होती. पाटी मोठी चमत्कारिक होती. त्या पाटीवर असं लिहिलं होतं की हे दुकान मंगळवारी बंद राहील आणि ज्याला वाचता येत नाही त्यांनी शेजारच्या दुकानात विचारावं. चमत्कारिक होती. त्या लेखकाने आपल्या बायकोला सांगितलं, बघ ना काय लिहिलंय पाटीवर. तिनं बघितलं एकदा नवऱ्याकडे आणि शांत झाली. त्यांना वाटलं हिला कळालं का नाही कळालं. मग संध्याकाळी आले, बेडरूम मध्ये आल्यानंतर तिनं हे महोदय वाचत बसले, बायकोनं डोक्यावर चादर घेतली आणि ते हसायला लागले. यांना वाटलं सकाळचं हिला आत्ता कळालं का काय. काही जणांना उशिरा कळतं, आता त्यात काय दोष आहे त्यांचा. ते म्हटले तुला सकाळचं आत्ता कळालं का. तर म्हटले नाही. तो म्हटला हसलीस का तू. ते म्हणजे त्या पाटीवर काय लिहिलं होतं. पाठीवर लिहिलं होतं हे दुकान मंगळवारी बंद राहील आणि ज्याला वाचता येत नाही त्याने शेजारच्या दुकानात विचारावं. तुला आत्ता कळालं का. नाही हो म्हटले, माझी शंकाच वेगळी आहे. म्हणजे काय शंका आहे तुझी. ते शेजारचं दुकान पण जर बंद असलं तर आम्ही विचारायचं कोणाला. हा महत्वाचा. घोलप साहेब आपल्या 12 वार्षिक क्षेत्रामध्ये अशा प्रकारची संमेलनं घेत आहेत. तिकडे जळगावला दीपस्तंभ संस्था घेते, राम घेत आहेत. ही सगळी दुकानं यासाठी आहेत की आपल्यापर्यंत ताकदीने सगळे विचार पोहोचावेत. आणि एमपी आणि यूपीएससी, एमपीसी आणि यूपीएससीचा अभ्यास केलेला कुठलाही मुलगा, मी राहुरी विद्यापीठामध्ये सलग अभ्यास केला. माझ्या बघण्यामध्ये असं नाही की ज्याने एमपीएससी आणि यूपीएससीचा खऱ्या अर्थानं अभ्यास केला त्याच्या भविष्याला कुठलीही गोष्ट आड येत नाही. बरे इकडे नाही झाला तरी त्याचं भवितव्य त्याच्या दृष्टीनं उज्ज्वल असतं आणि चांगलं असतं असा माझा स्वतःचा अनुभव आहे. 24 वर्षाच्या सर्व्हिस नंतर मी आपल्याशी सोबत शेअर करत आहे. मला विषय दिलाय की समृद्ध भारतासाठी प्रशासकाची भूमिका किंवा आमच्या सगळ्यांची भूमिका कोणती. मी आपल्याला एक पुस्तक वाचण्यासाठी शेअर करेन. खूप छोटं पुस्तक आहे. त्या पुस्तकाचं नाव आहे द मीनिंग फॉर सर्च नावाचं पुस्तक आहे आणि त्याचं मराठीत भाषांतर आहे अर्थाच्या शोधात. विक्टर फ्रँकल नावाच्या माणसाचं हे पुस्तक आहे. मराठीमध्ये विजया बापटाने त्याचं भाषांतर केलंय. त्यामध्ये सांगितले की जीवनाच्या खऱ्या प्रेरणा, खरा अर्थ कशात आहे, जीवनाचा अर्थ कशामध्ये आहे.
मग त्यानं त्याच्या पूर्वीच्या सगळ्या मानसशास्त्रज्ञांचा त्याच्यामध्ये उल्लेख केलाय की त्या वेळेला ते मानसशास्त्र या जगामध्ये शास्त्रज्ञ काम करत होते, त्यावेळेला त्यांच्या प्रेरणा कोणत्या होत्या आणि खरी जगण्याची प्रेरणा कोणती आहे. त्यांच्यामध्ये विक्टर फ्रँकल असं म्हणतो की सुरुवातीला सिग्मंड फ्राईड नावाच्या माणसाच्या कालावधीमध्ये वासना ही जगण्याची प्रेरणा होती. प्रत्येक क्षेत्रामध्ये तो स्वतःचं कार्य उत्तुंग वासनेपोटी करत होता असं सिग्मंड फ्राईडचं म्हणणं होतं. नंतर विक्टर फ्रँकल काही पानं खर्च करतो तो ॲडलर नावाच्या मानसशास्त्रज्ञाशी. ॲडलर असं म्हणतो की पॉवर, सत्ता, दुसऱ्याला टाचेखाली धरणं, तुच्छ लेखणं म्हणजे सत्ताधीश होणं, पॉवर ही जगण्याची प्रेरणा आहे. हा विक्टर फ्रँकल होता कोण? हा छळछावणीमध्ये होता. हजारो वेळेला त्याच्या बाजूला त्याचा मृत्यू स्पर्श करून गेला होता आणि तरी तो जगला होता आणि 90 वर्षापेक्षा जास्त जगला होता. आणि मग तो शोध घेता होता की एवढे वर्ष मी का जगत होतो, माझी जगण्याची प्रेरणा कोणती आहे. सुटल्यानंतर जगभरामध्ये त्यानं सर्वेक्षण केलं की प्रत्येक म्हणजे माणसाच्या जगण्याच्या प्रेरणा कोणत्या आहेत. सत्ता, संपत्ती, पद, प्रतिष्ठा, मान, सौंदर्य. आणि मग शेवटी एका ठिकाणी येतो की सत्ता ही जगण्याची प्रेरणा असू शकते का, संपत्ती ही जगण्याची प्रेरणा असू शकते का, पद, प्रतिष्ठा, मान. मग सत्ता ही जगण्याची प्रेरणा असेल तर मी म्हटलं की मी कराड पिढी असताना माझ्या दाराचा जो शिपाई होता तो 90 डिग्री वाकायचा, पण आता जर गेलो मी कराड मधून तर घासून गेलं तर बघत सुद्धा नाही. मग सत्ता जगण्याची प्रेरणा असू शकते का, नाही असू शकत. एखाद्या अधिकाऱ्याला बोलवलं जातं, हुरडा खायला बोलवलं जातं, हुरडा स्वतः सोडून देण्यात येतो आणि त्या अधिकाऱ्याच्या कानात जर सांगितलं की तुमची बदली झालीये तर हुरडा आपल्याच तोंडात टाकला जातो आणि म्हटलं जातं रावसाहेब उठा. म्हणजे सत्ता ही जगण्याची प्रेरणा असू शकते का, नाही. संपत्ती, पद, प्रतिष्ठा, मान, सगळ्या गोष्टी त्या कालापुरत्या. पण विक्टर फ्रँकल जिथं येऊन थांबतो तिथं जर आमच्या जगण्याची प्रेरणा असतील आणि त्याच जगण्याच्या प्रेरणा आम्ही प्रशासनामध्ये आमच्या जगण्यामध्ये वापरल्या तर आमच्या जगण्याच्या प्रेरणा त्याच ताकदीच्या होतात. विक्टर फ्रँकल म्हणतो की जगातली सगळ्यात उत्कृष्ट प्रेरणा कोणती असेल तर दुसऱ्याचं जीवन सुखी करता करता, दुसऱ्याचं जीवन समृद्ध करता करता आपलं जीवन समृद्ध करता येणं ही जगातली उत्कृष्ट आणि उत्कट अशी प्रेरणा आहे. मग ही प्रेरणा तुमची कोणत्याही क्षेत्रामध्ये असू द्या. मग अनंत झेंडे नावाचा माध्यमिक शाळेचा शिपाई श्रीगोंद्याला राहतो आणि संध्याकाळी 75 पारधी समाजाची पोरं सांभाळतो. सांभाळता सांभाळता त्याच्या लक्षात येतं की अरे या समाजाच्या मुलांची नावं वेगळी आहेत, बदलावी, त्यांची नावं सोन्यासारखी द्यावी, देऊन टाकतो आणि सांभाळतो ना त्यांना त्यांची दिशा देतो. त्याची प्रेरणा ती आहे, ती सुद्धा उत्कट आहे. जर एका साध्या माध्यमिक शाळेच्या शिपायाची प्रेरणा 75 लेकरं सांभाळणं, जपणं, त्यांचं आईबाप होणं आणि त्यांना त्यांचं भविष्य आणि दिशा बघून देणं ही त्याच्या जगण्याची प्रेरणा असेल तर आम्ही प्रशासकीय अधिकारी होणार आहोत तर आमच्या प्रेरणा किती ताकदीच्या असायला हव्या. मग आमच्या स्वतःच्या प्रेरणा तपासत असताना स्वतःचं सामर्थ्य, मगाशी घोलप सर खूप छान सांगत होते की स्वतःच्या क्षमता ओळखा, कॅपॅसिटी ओळखा. क्षमता याचा अर्थ अनेक क्षमता असतात. बसण्याची क्षमता, तासभर नीट बसता येतं, पाठीचा काना ताट असणं, दोन्ही घमेल्यावर बसता येणं, एकदा इकडं एकदा इकडं असं न डचमळणं ही बसण्याची क्षमता. उभं राहण्याची क्षमता, झोपण्याची क्षमता. झोपण्याची क्षमता कोणती असते? रात्री उत्तरेकडे तोंड करून झोपलंय, उजव्याच कुशीवर झोपलंय, सकाळी त्याच कुशीवर उठलंय, त्याच दिशेला उठलंय, दिस इज स्लीपिंग कॅपॅसिटी. नाहीतर रात्रभर फिरतंय 10 बाय 10च्या खोलीत गार गार गार, सकाळी कुठल्या दिशेला उठलंय सांगताच येत नाही. ही काही क्षमता नाही. आमच्या स्वतःच्या क्षमता विकसित शोध घेणं, माझ्या समर्थ स्थानाचा शोध घेणं, माझ्या दुर्बल स्थानाचं निराकरण करता येणं, नको ते टाळता येणं, हवं ते कवटाळता येणं आणि समृद्ध जगता येणं या असल्या सगळ्या प्रेरणा. मग म्हटलं माझा स्वतःचा शोध घ्यायचा. मग माझ्या कोणत्या, पण दुर्दैवानं काय होतं की सगळे सांगतात आता इथं पेटून उठतो आम्ही, 2-3 दिवसामध्ये सगळे अधिकारी बघितले, मस्त सगळ्या गोष्टी झाल्या की आम्ही ठरवतो, पण स्वतःचा स्व बऱ्याच वेळेला सापडत नाही. मग मी स्वतःच माझं उदाहरण घेतो की मी MSc ॲग्रीला गेलो, तिकडं PhD केली. खरं तर मला PhD ला मिळालं होतं इंग्लंडला, पण तिकडे नाही जाऊ शकलो, पर्याय नव्हता, मग अधिकारी झालो. आणि मग 5-6 वर्षानंतर मला कळालं की माझ्याकडे वक्तृत्व आहे.
हे जर मी 12वीला गेलो असतो ना, आर्टसला गेलो असतो तर बऱ्यापैकी वक्ता लवकर झालो असतो. कलेचं वाटोळं करता करता काहीतरी बोलता आलं असतं मला. म्हणजे स्वचा शोध खूप उशिरा. आणि दुसरं सांगितल्यानंतर ठरवतो की माझा स्वशोध तो आहे. पूर्वी एक असा काळ होता की त्यावेळेला माणूस स्वतःचा चेहरा मरेपर्यंत बघू शकत नव्हता. मरेपर्यंत. म्हणजे त्यावेळेला आरसाच नव्हता. असा तो कालावधी होता. किती भयानक काळ असेल नाही. अर्धा तास आरशासमोर उभं राहण्याची सवय असणाऱ्याला किती विचित्र असेल. अशा त्या कालावधीमध्ये एका माणसाला एक दगड सापडला. दगड होता गुळगुळीत. आणि त्या दगडामध्ये माती बाजूला गेल्यानंतर त्याला त्याचा चेहरा दिसला. आयुष्यात पहिल्यांदा तो त्याचा चेहरा बघत होता. त्याला खूप आनंद झाला. त्यानं तो दगड आणला, आपल्या घरी आणला आणि वर माळीवर ठेवला. आणि रोज सकाळी आंघोळ केली की त्याला, कारण त्याचा चेहरा होता त्याच्या वडिलांच्या सारखा होता. त्याला खूप आनंद झाला होता. मेरे अब्बाजान मुझे मिल गए, मला माझे वडील मिळाले. आणि त्यानं वर ठेवला होता दगड. रोज आंघोळ करायचं, वर दगडाकडे जायचं आणि तिथून बघून आलं की हसत खाली यायचं. बायकोच्या लक्षात आलं की अलीकडे काही दिवसापासून हे हसतंय. आणि हसू कसं काय शकतं माझ्या बरोबर संसार करताना. कारण लग्न हा एक असा किल्ला आहे की बाहेर असणारे आत जाण्यासाठी धडपडतात आणि आत असणारे बाहेर जाण्यासाठी गुदमरतात. ज्यांची लग्न झाली ते बघा परत अर्धा त्यांचे चेहरे बघा. 4 एअरटेलच्या बाटल्या पहिल्यासारखं थोबाड असतं. चौकोनी चेहरा, खांदे पडलेले, जणू अख्ख्या जगाचं दुःख एकट्याच्याच टकोऱ्यावर आहे. हंस क्यों रहे, क्यों हंस रहे? कुछ नाही, आपाजान मिलते, कहा मिलते? ते बिचारा भीत वरनं ते दगड आणलं, बायकोकडे दिलं. बायकोनं आपला चेहरा बघितला. तो चेहरा तिनं आयुष्यात कधी स्वतः बघितला नव्हता. ती म्हणली, कहा की दूसरी औरत रही. ती म्हणली, नाही आपाजान है. खटला काजी के पास चला गया. काजी लाव इधर. काजीनं त्याचा चेहरा बघितला. त्याचा चेहरा त्यांच्या आजोबासारखा होता, न्यायाधीशाचा चेहरा. तो म्हणले, हे तो मेरे नानी जान है. कथा संपली. आम्हाला दुसरे सांगतात की तुझ्यामध्ये कोणतं सामर्थ्य आहे. नो. कार्तिकी गायकवाड नावाची मुलगी आहे, तिचा स्व आहे गाणं. ती भविष्यामध्ये डॉक्टर झाली, ती इंजिनियर झाली, ती रियाज कधी करेल. ज्या गोष्टी माझा स्वांत सुख आहे, मी स्वतः सुखी राहून अवघ्या जगाला सुख देऊ शकतो, तो माझा स्व आहे. तो माझा स्व आहे. आणि मग मी प्रशासकामध्ये आल्यानंतर माझा स्व तो आहे. मल्लीनाथ जेवुरे IRS मध्ये आहेत. त्यावेळेला आमच्या चर्चा व्हायची. त्यावेळेला मल्लीनाथ अशोक कामते सर माझे नातेवाईकी होते आणि आमचे जवळचे मित्रही होते. कामते सरांच्याकडे मी मल्लीनाथला पाठवलं होतं कारण त्याला IPS व्हायचं होतं. वर्दीची नोकरी त्याला हवी होती. मग रात्रभर सोलापूरला तो राहिला कामते सरांच्या बरोबर. आणि सकाळी मल्लीनाथ ज्या वेळेला बाहेर पडला त्यावेळेला कामते सर त्याला म्हटले, मल्लीनाथ तुझ्या अंगावर तू जर IPS वर्दीसाठी होणार असेल, शायनिंग साठी होणार असेल, दुसऱ्यावर रुबाब जमवण्यासाठी तू होणार असेल तर नको होऊ. तुझ्या वर्दीनं सामान्य माणसाला तुला न्याय द्यायचा असेल तरच तू या क्षेत्रामध्ये ये. अन्यथा एक पोस्ट तू अडवू नको. तू ठरवून टाक कशासाठी येणार आहेस. म्हणजे या क्षेत्रामध्ये येत असताना आम्ही ठरवलं की मला कशासाठी यायचं आणि मग प्रशासनामध्ये यायचं, एक समृद्ध भारत घडवायचा. तर देश स्वतंत्र झाल्यानंतर जी काही विषारी फळं लागली त्या विषारी फळाला आपल्या अस्तित्वानं आम्ही न्याय देण्याचा प्रयत्न करणं म्हणजे समृद्ध भारताकडे जाणं. आता प्रशासनाच्या वेळेला आम्ही येणार त्यावेळेला देश स्वतंत्र झाला, काही निवडक विषारी फळं लागली. त्या फळाकडे जर आपण बघितलं तर तिथं कोणकोणत्या गोष्टीसाठी आपण प्रशासनात न्याय देऊ शकतो आपण स्वतःच्या नजरेतून बघू शकतो. त्या विषारी फळाच्या पैकी दारिद्र्य, निरक्षरता, लोकसंख्या वाढ, पर्यावरणाचं प्रदूषण, भ्रष्टाचार, या 4-5 गोष्टीशी आपण 5-10 मिनिटे संवाद करू आणि मग समारोपाकडे येऊ. दारिद्र्य नावाची गोष्ट आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की युनो असं म्हणतं की दारिद्र्य कशाला म्हणायचं, गरिबी कशाला म्हणायची. अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण आणि आरोग्य यापासून वंचित असणाऱ्या घटकाला आम्ही गरीब असं म्हणायचं, आम्ही दारिद्र्याखाली असं म्हणायचं. मग पी साईनाथ किंवा अनेक लोकांनी ज्या वेळेला दारिद्र्याची व्याख्या केली, ती इंटेन्सिटी समजण्यासाठी मी काही गोष्टी आपल्याशी शेअर करतो. असं म्हटलं जातं की कित्येक घरामध्ये दिवाळी नाही साजरी होत. जेव्हा तुमच्या माझ्या घरात फटाकड्या वाजतात त्यावेळी त्या घरामधले लेकरं कोपऱ्यात बसून असतात. दारिद्र्याचा शाप. जेव्हा तुमच्या माझ्या घरामध्ये मिठाई असते त्यावेळी त्या घरामध्ये चूल नसते पेटलेली.
दारिद्र्याच्या शापानं काय काय घडतं आजूबाजूला. अंशू गुप्ता या त्यांना मॅक्सेसे पुरस्कार मिळाला. त्यांचा जो वॉल वाचला तर लक्षात येतं की हा माणूस घडला कसा. म्हणजे दारिद्र्य प्रश्नाचा शोध घेता घेता मी मगाशी जी व्याख्या केली त्या व्याख्याला निगडीत आपल्या परीने उत्तर देणं म्हटलं की प्रशासनात त्या माणसानं बाहेर राहून उत्तर दिलं तर आपण कोणत्या पद्धतीने देणार आहोत त्याचं. अंशू गुप्ता असं म्हणतो की ज्या काळामध्ये मी निर्णय घेतला गुंज नावाची संस्था स्थापन करायचा त्यावेळेला दिल्लीमध्ये खूप थंडी पडली होती आणि सकाळी मी दिल्लीच्या रस्त्यावरून निघालो होतो. दिल्लीच्या रस्त्यावरून जात असताना चौकातली जी भिकाऱ्याची मुलं भीक मागत होती ती रात्रीच्या थंडीनं मरून गेली होती. आणखीन वस्त्र नसल्यामुळे या दारिद्र्यानं आणखीन काय शाप भोगतायत मुलं किंवा माणसं म्हणून मी स्मशानात गेलो. आणि स्मशानात गेल्यानंतर मला तिथं असं दिसलं की स्मशानात रात्री जाळायला आणलेली जी प्रेतं होती त्या प्रेताला चिकटून रात्रभर भिकाऱ्याची मुलं चिकटून झोपलेत कफन के अंदर, कारण वस्त्र नाहीये. मग मी त्या पोराला प्रश्न विचारला की बाळानो तुम्हाला भीती नाही वाटली, रात्रभर तुम्ही याच्याबरोबर चिकटून झोपलात? त्या पोराने उत्तर दिलं मेलेली मडी त्रास नाही देत, जिवंत माणसं खूप त्रास देतात. अंशू बघत होता की त्या चितेच्या भोवती थंडीपासून संरक्षण करण्यासाठी 200-250 मुलं स्वतःला त्या चितेच्या भोवती बसून होती. मग अंशूने स्वतः विचार सुरू केला की या सगळ्या प्रश्नाला उत्तर देण्यासाठी दारिद्र्य या मी काय करू शकतो, आणखीन कुठं कुठं काय चाललंय या बघण्यासाठी तो ठिकठिकाणी गेला. त्याने एक उदाहरण आणखी खूप छान दिले की फिरोजपूर नावाच्या त्या फॅक्टरीमध्ये, फिरोजपूरला 2 प्रकारच्या फॅक्टरीज आहेत. एक फॅक्टरी आहे ती कार्पेटची फॅक्टरी आहे आणि दुसरी फॅक्टरी आहे की आया बहिणींच्या हातामध्ये ज्या बांगड्या आहेत त्या बांगड्यांच्या खाचामध्ये सोन्याच्या अर्क भरण्याची फॅक्टरी. आणि त्या फॅक्टरीमध्ये काम करायला मुलं किती वर्षाची आहेत? 9-10 वर्षाची मुलं आहेत. का? दारिद्र्याचा शाप घेऊन आली आणि 9-10 वर्षाची मुलं कार्पेट छान विणू शकतात, आया बहिणींच्या हाताच्या बांगड्यांच्या खाचामध्ये सोन्याचा अर्क चांगला भरू शकतात. 11 वर्षाचं वय झालं, बोट मोठं झालं की त्याला काढून टाकण्यात येतं. ही 2 वर्ष ही 9-10 वर्षाची मुलं 10-10 तास काम करतात. आणि त्या लेकराला जर सुट्टी हवी असेल तर त्याला स्वतःचं बोट स्वतः कापायचं आणि मग त्याला सुट्टी मिळते, कारण कापलेलं बोट कार्पेट नीट नाही मिळू शकत, कारण कापलेलं बोट बांगड्यांच्या खाचापणानं सोन्याचा अर्क नाही भरू शकत. मग अंशूने विचार केला की त्याच्या परीने त्या गोष्टीला उत्तर देण्याचा प्रयत्न केला की अंशून की मी काय करू शकतो. मग त्यानं एखादा स्पीकर घेतला, मग दिल्लीच्या अपार्टमेंटच्या खाली तो उभा राहिला आणि उत्तर द्यायला सुरुवात केली. तो म्हटला की तुमच्या जवळची जुनी कपडे मला द्या, जुन्या साड्या द्या, जुन्या ड्रेस द्या, जुने शाली द्या, जुन्या चादरी द्या. आणि त्याने खूप छान संस्था निर्माण केली आणि भारतामध्ये वस्त्र पुरवून दारिद्र्य नावाच्या गोष्टीला आपल्या परीने उत्तर देण्याचा प्रयत्न केला. आम्ही प्रशासनामध्ये आता आलो. मी गटविकास अधिकारी, मी हे नुसतं वाचलं, मी गटविकास अधिकारी म्हणून आलो. मी कराडला माझ्या असं लक्षात आलं की कराडच्या पश्चिमेच्या बाजूला जी गाव आहेत, भरेवाडी, बुरबुशी, जंगलवाडी, जिंती ही जी गाव आहे त्या गावामध्ये इंदिरा आवास घरकुलाची घरकुलं पूर्ण नाही येत होत. मी ज्या वेळेला गटविकास अधिकारी होतो त्यावेळेला 28,500 इतकी रक्कम होती. आणि कराड पासून साधारणतः 50, 60, 70 किलोमीटर अंतरावरची गावं डोंगराळ भागामध्ये होती आणि घरं पूर्ण होत नव्हती. मग हे सगळं वाचून करायचं का, याला उत्तर काय द्यायचं प्रशासनामध्ये मी ठरवलं की कराड मधली जी माणसं होती, लायन्स क्लब, रोटरी क्लब, वाळूचे ठेकेदार, ज्यांच्याकडे ट्रक आहेत असे ट्रक, या सगळ्यांना बोलवलं आणि या सगळ्यांना विनंती केली की मला ही गेली 5-6 वर्षाची घरं पूर्ण करायची आहेत. आणि मला आनंद होतो की शेकडो घरं म्हणजे ह्या सगळ्यांच्या सहकार्यानं 28,500 अनेकांच्या चांगुलपणाला आव्हान दिल्यानंतर ही घरं पूर्ण होऊ शकली. या घरामध्ये म्हणजे हा अहंकाराचा भाग नाही, या माणसाने माझे फोटो लावले. ज्या ज्या वेळेला मी त्या घरात अजूनही कधी गेलो तर खूप सन्मानाने मला वागणूक मिळते. दारिद्र्य या प्रश्नाला प्रशासनात राहून आपल्या परीनं चांगल्या पद्धतीनं कोणतं उत्तर देऊ शकता येतं, छोट्या छोट्या गोष्टी आहेत. मी डेप्टी कमिशनर डेव्हलपमेंट असताना पुण्याला आम्ही ठरवलं की जिल्हा परिषदेचं शिक्षण खूप ताकदीचं करायचं. म्हणून एक आम्ही गुणवत्तेचा कार्यक्रम आराखडा तयार केला की जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये त्या मुलाचा सर्वांगीण विकास होण्यासाठी, त्याचा शारीरिक विकास, त्याचा मानसिक विकास, त्याचा बौद्धिक विकास, त्याचा भावनिक विकास आणि त्याचा आध्यात्मिक विकास होण्यासाठी आम्ही
त्या 5 जिल्ह्यातले तज्ञ माणसं बोलवली, शिक्षक संघटनांचे प्रतिनिधी बोलवले आणि जवळजवळ 3-4 वर्कशॉप मी घेतली, 3-3 दिवसाची वर्कशॉप घेतली आणि एक मॅन्युअल तयार केली आणि त्या मॅन्युअलच्या माध्यमातून 3 वर्षामध्ये काम केलं. त्यातला फक्त एक भाग शेअर करतो आपल्याला की प्रशासनाची ताकद समृद्ध भारतासाठी एक GR, एक निर्णय किती ताकदीचा काम करू शकतो, या कामाच्या निमित्तानं आलेला अनुभव. मी या शैक्षणिक गुणवत्ता सुधारणा कार्यक्रमामध्ये आम्ही एक असा कार्यक्रम निवडला की गुरुवारी, महिन्याच्या 3ऱ्या गुरुवारी एका शाळेमध्ये या 5 जिल्ह्यातल्या सगळ्या वर्ग 1 आणि वर्ग 2च्या अधिकाऱ्यांनी जायचं. सकाळी 10:30 ते दुपारच्या मिड डे मील पर्यंत तिथं थांबायचं. सकाळच्या परिपाठापासून सुरुवात करायची. ग्राम शिक्षण समितीची बैठक घ्यायची, पालक संघटनेची समिती मीटिंग घ्यायची आणि दुपारी त्या लेकरांच्या बरोबर जेवायचं आणि परत यायचं. मला आठवतंय 3 वर्षापूर्वी फेब्रुवारीच्या महिन्यामध्ये माळीण गाव आपल्या सगळ्यांना माहिती आहे, त्या माळीणच्या शेजारी आहुपे नाव आहे. आहुपेच्या पलीकडे आलसे नावाचं गाव, आदिवासी तांड्या वस्तीवरचं गाव आहे. मी ते गाव निवडलं आणि सकाळी निघालो त्यावेळेला 10-10:30 अर्धा तास चालत जावं लागलं त्या तांड्यावर आणि पोहोचल्यानंतर ती द्विशिक्षकी शाळा होती आणि त्या द्विशिक्षकी शाळेमध्ये पट होता मुलांचा 19 आणि मुलं मात्र दिसत होती 26. मी गुरुजींना प्रश्न विचारला की गुरुजी, पट 19 आहे आणि 26 जण कशी काय दिसतात? ते म्हटले की सर, यातली काही मुलं आहेत ना, या मुलांचे लहान भाऊ आहेत, रात्री जीव शकले नाहीयेत आणि म्हणून अन्नाच्या आशेनं ते आलेत. आणि ज्या वेळेला 12:30-1 वाजता जेवायला बसलो या लेकरांच्या सोबत आणि जेवत असताना असं लक्षात आलं की मुलं अशी खात होती की जणू कित्येक दिवस खायला मिळालं होतं का नव्हतं मिळालं, उद्या मिळणार आहे का नाही. आणि या पद्धतीनं खात असताना मला माझं लेकरू माझ्या समोर आलं. मला आठवत होतं की आमच्याही लेकरांच्यासाठी 4 किलो तांदूळ दिलं जात होतं की जे समृद्ध आहेत. त्यावेळेला शिव्या द्यायचो मी की आम्हाला कशाला तांदूळ देतायत. पण दीदी आणि दादानो, ज्या क्षणाला ती लेकरं खाताना बघत होतो, अन्नाच्या आशेनं का होईना पण शिकण्यासाठी ती येत होती, त्यावेळी ज्या IAS अधिकाऱ्यानं हा निर्णय घेतला असेल की भले जाऊ द्या श्रीमंताच्या घरामध्ये 4 किलो तांदूळ, पण जी लेकरं या आशेनं आज शाळेत येऊन शिकण्याचा प्रयत्न करतायत त्यांचं तरी कल्याण होईल. ज्यानं घेतला असेल निर्णय, त्या क्षणाला कोटी कोटी नमस्कार मी म्हणजे केले. त्या एक प्रशासकीय निर्णय, एक निर्णय, एक समर्थ निर्णय हे कधी घेऊ शकाल दीदी आणि दादानो की समर्थपणे आताच तुमचं वाचन, चिंतन, स्वतःचा स्व शोधून संवेदनशीलतेने अधिकारी म्हणून ज्या वेळेला याल, तुमच्या जगण्याचे हेतू बरबटलेले नसतील आणि ज्या वेळेला करायचं या 3.5 हाताच्या देहानं न्याय द्यायचा आहे, त्यावेळेला न्याय द्यायचा प्रयत्न करायचा असेल, या ताकदीनं उतरलो तर दारिद्र्य नावाची गोष्ट, त्याच्याशी कितीतरी गोष्टी आपल्याशी निगडीत खूप गोष्टी करता येतात. बचत गटाच्या माध्यमातून इतके प्रोजेक्ट, इतके स्कीम्स आपल्याकडे आहेत की एक सोशल पेड वर्कर म्हणून आपलं स्थान आपण त्या त्या तालुक्यामध्ये, त्या त्या जिल्ह्यामध्ये आपल्या अस्तित्वाने निर्माण करू शकतो. दुसरी गोष्ट आहे लोकसंख्या वाढ. लोकसंख्या वाढ माझा आणखीन अनेक प्रश्न आहे. तिसरा भाग आहे पर्यावरणाचं प्रदूषण. आता कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मी सध्या काम करतो. आपल्या सगळ्या दीदी आणि दादांच्या सोबत काम करत असताना असं लक्षात आलं की दी इनकन्व्हिनियंट ट्रूथ नावाची जी एक डॉक्युमेंटरी फिल्म आहे, ती फिल्म आणि तिथली पर्यावरणवादी काम करणाऱ्या जेवढ्या संघटना, त्या संघटनांच्या माध्यमातून मी ठरवलं की कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 449 गावामध्ये पाण्याची टंचाई भविष्यामध्ये येण्याची शक्यता आहे. मी आता येत्या 25 तारखेला जवळ 2-3 हजार मुलं आणि या सगळ्यांची एक बैठक बोलवली. ही बैठक बोलवत असताना बेस मी ठरवलं की या बैठकीला उत्तर देत असताना शासकीय अधिकारी म्हणून आम्ही सगळेजण ज्यावेळेला विचारतो, पर्यावरणाचा विचार करतो, त्यावेळेला अल गोर असं म्हणतो की 2050 साली जे घडणार आहे त्याच्याविषयी तो असं लिहितो. म्हणतो की काय होणार आहे 2050 साली या पृथ्वीचं काय होणार. तो म्हणतो की दर 5 वर्षानं पृथ्वीचं टेम्परेचर 1 डिग्री सेंटीग्रेडनं वाढत आहे. 2050 साली पृथ्वीचं टेम्परेचर 55 डिग्री सेंटीग्रेड झालेलं असेल. 55 डिग्री सेंटीग्रेडला ऍक्लिमेटाइज होतील अशा व्हरायटीज धान्याच्या नसतील, ते आव्हान असेल शेती खात्यापुढचं. त्यावेळेला पाणी नसेल,
मी माझ्या गावची कहाणी आहे. एकूण 2002 पासून ते 2008 पर्यंत माझं दुष्काळी तालुक्यात गाव आहे. पाऊस नव्हता पडला. जनावरं 2/3 माझ्या गावची संपली. 5-7 वर्षाच्या दुष्काळानं माझा गाव संपून चालला होता. पाण्याची परिस्थिती इतकी विचित्र होती. तो अनुभव असं म्हणतो की 2050 साली पाण्याच्या साठ्यावर लष्कर तैनात करण्यात येईल, रेशननं पाणी असेल. मी काल माझा प्रवास त्या बारामतीच्या बाजूने होतो. बारामतीच्या पुढच्या गावामध्ये बिस्लरी बाटलीची किंमत 30 रुपये आहे आज फेब्रुवारी एंडला. अजून 2-3 महिन्यानंतर तिथल्या बिस्लरीची किंमत 50-60 रुपये असेल. 30 रुपयाची किंमत देऊन मी बिस्लरी बाटली पर्वत काल घेतली आहे येताना. म्हणजे पाण्यावर लष्कर तैनात करण्यात आलेलं असेल, पाण्यासाठी संघर्ष असेल, पाण्यासाठीची लढाई असेल. मी ऍडिशनल सीओ या नात्यानं 15 तारखेपासून जलसाक्षरता सुरू केली की किमान कोल्हापूर जिल्ह्यातल्या जेवढ्या पाणी पुरवठ्याच्या योजना आहेत, मी ग्रामसेवकांशी संपर्क साधून सांगितलं की इथून पुढे पाणी पुरवठ्याच्या योजनेतून एक थेंबर सुद्धा पाणी सांडणार नाही. यासाठी आपण येते 2-3 महिने जलसाक्षरता करणार आहोत. छोटी छोटी कामं आपण करू शकतो म्हटलं. तिसरी गोष्ट, पर्यावरणाच्या प्रदूषणाच्या बाबतीमध्ये तर असं म्हणतो अलगोर की प्यायला पाणी नसेल, खायला अन्न नसेल आणि श्वास घेण्याच्या लायकीचे आव्हान नसेल. मग या सगळ्या प्रश्नाला उत्तर 2009 साली जी वसुंधरा परिषद भरली होती, त्या वसुंधरा परिषदेचं एक स्लोगन होतं. ते स्लोगन प्रशासकीय अधिकारी म्हणून सर्व क्षेत्रामध्ये आम्ही सगळ्यांनी वापरलं तर घडू शकतो. 2009च्या वसुंधरा परिषदेमधलं स्लोगन होतं, थिंक ग्लोबली, ऍक्ट लोकली अँड रिस्पॉन्स पर्सनली. प्रत्येक क्षेत्राला हे सूत्र लागू पडतं. कारण प्रत्येक प्रश्न हा ग्लोबली आहे. त्याला लोकली ऍक्ट करावं लागेल आणि रिस्पॉन्स पर्सनली द्यावा लागेल. प्रशासकीय अधिकारी म्हणून आम्ही या क्षेत्रामध्ये ज्या वेळेला काम करण्यासाठी येऊ त्यावेळी ह्या सगळ्या गोष्टी आपल्या समोर असतील. आणि ह्या समोर असलेल्या गोष्टींच्यासाठी आपण मूलभूत चिंतन जर आम्ही केलं तर आमचे समाजसेवक, राईट फ्रॉम राजाराम मोहन राय टिल विनोबा किंवा कर्मवीरांना इथपर्यंत आम्ही केले तर लक्षात येईल की काय काय आपल्याला करायचं आहे. सगळ्या समाजसेवकांनी त्या प्रश्नाला उत्तर देण्याचा कसा प्रयत्न केला. आणि आम्ही पेड सोशल वर्कर म्हणून याच्यामध्ये एंट्री करणार आहोत. त्यावेळेची आमची एंट्री कशी असणार आहे. मगाशी सरांनी सांगितलं की मी रयत शिक्षण संस्थेमध्ये शिकलोय. रयत शिक्षण संस्थेविषयी शिकत असताना की जे विजन होतं या लोकांचं, ते विजन आम्ही प्रशासकीय खात्यामध्ये आल्यानंतर पूर्ण कसं करू शकतो. कर्मवीर अण्णांच्या आयुष्यातले 2 प्रसंग सांगतो की हे विजन जे दिलं की जे आपण वाचत आहोत समाजसेवक, त्या समाजसेवकांचं विजन घेऊन आम्ही प्रशासनामध्ये आलो तर आपल्या अस्तित्वानं त्या गोष्टीला आम्ही न्याय देऊ शकतो. कर्मवीर अण्णांच्या आयुष्यातला एक प्रसंग आहे, ते विजन आपल्याला अजूनही पूर्ण करावे लागते. अण्णाभाऊ साठेंच्या अनेक कादंबऱ्यांच्या पैकी वारणेचा वाघ नावाची कादंबरी आहे. त्या कादंबरीमध्ये त्या वारणेच्या खोऱ्यामध्ये एक सत्यप्पा भोसले नावाचा रॉबिन हुड त्या काळात राहत होता. तो श्रीमंतांना लुटायचा आणि गरिबांना दौलत वाटायचा. एखाद्या श्रीमंतेनं अबलेची अबलू लुटली तर तो त्याला मारायचा आणि हजारो आया बहिणी त्याचं संरक्षण करायच्या. तो वारणेच्या खोऱ्यामध्ये राहायचा, दऱ्याखोऱ्यात राहायचा आणि ह्या आया बहिणी डोक्यावर पाटी घेऊन या मारलेल्या भावाला तिथे सांभाळायला जायच्या. सत्यप्पा भोसलेला इंग्रजांनी अटक केली आणि इस्लामपूरच्या कोर्टामध्ये त्याच्यासाठी खटला चालू होता आणि निकालाचा दिवस होता. निकालाच्या दिवशी हजारो आया बहिणी सत्यप्पा भोसलेला बघायला गेल्या होत्या. सत्यप्पा भोसलेला ज्यावेळेला शिक्षा झाली कोर्टातून, त्यावेळेला कोर्टाच्या दारातून तो बाहेर आला. त्याच्या हातापायामध्ये काढण्या घातल्या होत्या आणि सत्यप्पाला बघायला हजारो माणसं आणि हजारो आया बहिणी आल्या होत्या. तो बाहेर आला आणि थबकला. त्याने माणसांच्या समूहावर नजर फिरवली. हजारो आया बहिणी डोळ्यांच्या निरंजनाने सत्यप्पा भोसलेकडे बघत होत्या, त्याला आशीर्वाद देत होत्या. माणसांच्या थव्याकडे बघता बघता सत्यप्पा भोसलेची नजर कर्मवीर अण्णांच्याकडे गेली. सत्यप्पाने हिसडा दिला. पाठीमागचे पोलीस कोसळले आणि सत्यप्पा गर्दी चिरत अण्णांच्या पायाजवळ पोहोचला. गुडघ्यावर टेकला आणि अण्णांच्याकडे बघून तो म्हणतो, अण्णा एक वस्तू पाहिजे तुमची.
अण्णा म्हटले कंची. सत्यापा म्हटला अण्णा तुरुंगात निघालो या एखाद्या चांगल्या माणसाची वस्तू बरोबर असावी. ते म्हटले काय पाहिजे. सत्यापा म्हटला अण्णा तुमचं पायदान पाहिजे. अण्णांनी दिलं. सत्यापा म्हटला अण्णा आयुष्यभर जवळ ठेवणार आहे, त्याच्याकडे बघत जगणार आहे. अण्णांनी सत्यापाचा हात हातात घेतला. म्हटले सत्यापा तुला दिलं पायतान, पण तुझ्या साक्षीने एक शपथ घेणार आहे. ते म्हटली कुठली. अण्णा म्हटले सत्यापा बघ नुसतं आया बहिणींचं कुंकू बळकट केलंस तर हजारो आया बहिणी तुला बघायला आलेत, तुला आशीर्वाद देत आहेत. पण ह्या भाऊराव पाटलानं पोरींच्यासाठी काय नाही रे केलं. इथून पुढं महाराष्ट्रातली शेवटची पोरगी, दऱ्याखोऱ्यातली वाडी वस्तीवरची वंचित पोरगी जोपर्यंत शिकत नाही ना सत्यापा, तोपर्यंत भाऊराव पाटील पायात पायतान आणि डोक्याला शिरस्त्राण घालणार नाही. सत्यापा म्हटला अण्णा तुम्ही लाखाचं पोशिंद आहेसा, तुम्ही असं नाही वागायचं. तुमचं पायतान तुम्हाला परत घ्या. अण्णा म्हटले भाऊराव पाटलाचा शब्द आहे. दिदी आणि दादानो अण्णांनी शेवटपर्यंत पायात पायतान नाही घातलं, डोक्याला शिरस्त्राण नाही घातलं, कारण त्यांचं स्वप्न होतं की महाराष्ट्रातली शेवटची पोरगी शिकायला पाहिजे. मी ऍडिशनल सीओ म्हणून ज्या वेळेला जिल्हा परिषद कोल्हापूरला गेलो त्यावेळेला कस्तुरबा गांधी नावाची आमची गगनबावड्याला शाळा आहे. मी शाळा बघायला पोहोचलो तर तिथं 10वीचा निकाल लागला होता आणि एक पोरगी बसली होती कट्ट्यावर. मी म्हटलं का रे बाळा तू का बसली. ती म्हटली काका निकाल लागला. म्हटलं का रे निकाल किती लागला, काय झालं तुला किती पडते. म्हटले काका 86% पडले. मी म्हटलं आता काय करणार आहे तू. ती म्हटली काका आई वडील नाही आहेत, चुलते आणि मामा सांभाळत आहेत. मग आता. ती म्हटली लग्न करतील 3-4 महिन्यात. मी म्हटलं तुला शिकायचंय का. ती म्हटली शिकायचं. काय शिकशील. ती म्हटली काका शिकवाल ते. मी तिला गाडीत घातलं माझ्या. मी कोल्हापूर जिल्हा परिषदेत आलो. तिच्या चुलत्यानं बोलवलं, तिच्या मामाला बोलवलं, म्हणून पोरगी शिकणार आहे. एका खूप समृद्ध भारत तयार करणं, त्याला उत्तर देणं की जे अण्णांच्या चरित्रातून वाचल्यानंतर आपल्या लक्षात येतं. सरकारी अधिकारी असलं जर चांगलं वागलं नसलं तर ते शक्यतो पहिल्याच अटॅक मध्ये जाते. लई चिवाट असलं तर दुसरा. ते पहिला अटॅक आल्यानंतर दुसऱ्या अटॅकला ती जगतच नाही. पहिल्या अटॅक नंतर ह्याच्यात जगण्यातच फरक पडतं. इथं बसू नको, तिथं बसू नको, हे खाऊ नको, ते खाऊ नको. संडासला गेलं तरी बायको वाट बघते की ही येतंय बाहेर का. अण्णाला 33 हार्ट अटॅक आले. त्यांचं जगणं, त्यांचं सळसळणं, त्यांचं बळबळणं, त्यांचं वैभव, त्यांचं जगणं तुमच्या माझ्या आयुष्यात उतरलं तर मग आम्ही या 3.5 हाताच्या देहाने न्याय देऊ शकतो. तर आणि तर अरे 33 हार्ट अटॅक येताना बॅरिस्टर पीजी पाटील सर लिहितात की अटॅक आला की अण्णा त्याला म्हणायचे तो यमदूत यायचा. बॅरिस्टर पीजी पाटील सर लिहितात की अण्णाला अटॅक यायचा त्यावेळेला तो यमदूत यायचा आणि अण्णा त्याला म्हणायचे सरमाग मला कालेची शाळा बांधायची. हे सरमाग मला सोलापूरला महिला कॉलेज बांधायचं. हे सरमाग मला कोपरगावला पुरींचं कॉलेज बांधायचं. आणि तो यमदूत यायचा, अण्णांच्या पायावर डोकं टेकवायचा आणि अण्णा म्हणायचा वय अण्णा तुम्हाला निघून काय करू, पोरं शिकणार कशी गोरगरिबांची. आणि नमस्कार करू तो यमदूत परत जायचा, निघून परत जायचा. 33 वेळेला तो यमदूत परत गेला. 33 टाइम्स सरमाग. आणि आम्ही जर नीट जगलो नाही ते आणि दादानं आपल्या जगण्यानं प्रशासनात आल्यानंतर आपल्या 3.5 हाताच्या देहानं जर नाही उत्तर देऊ शकलो या सगळ्या गोष्टीला आणि पहिलाच अटॅक येऊन आला घाणेरडा वागलेला असो, जे करता येऊ शकत असताना सुद्धा आम्ही केलेलं नसेल, आम्ही आमचं जग सुंदर केलेलं नसेल, पहिल्याच अटॅक शिवायला आला आणि तुम्ही त्याला म्हटला सर माग. ती म्हणेल लय उशीर झालाय, आत्ताच तुला न्यायला पाहिजे. काय उजवलेस माहित आहेस, एवढं तुला आयुष्य दिलं होतं, एवढ्या चांगल्या पदावर तुला ठेवलं होतंस, काय उजवलंस आम्हाला माहितीये, ते तुला करायला हवं. आणि समारोपाकडे येताना मी म्हटलं की पुन्हा स्काय इज द लिमिट. या देशामध्ये मला तर वाटतं की 20-30 तास रोज काम केलं तरी संपणार नाही. झोपले अजून माळता पवित उन्हात काया, अजूनही असंख्य नद्या वाहतात इथे माया.
इथे नांदती श्रमर्षी, या भूमीला अक्षर नाही, ज्ञान गाळते घाम इथे, विज्ञान दानानुश्चर नाही. आमच्या जगण्याच्या प्रेरणा या सगळ्या गोष्टीचं उत्तर दिल्यानंतर द लास्ट समारोपात येताना फक्त एकच उदाहरण की राष्ट्र समृद्ध आम्ही करू शकतो. मग अशी वडाई सरांनी सांगितलं की सुभाष बाबूंचं शेवटचं उत्तर दिलं होतं. खरं तर सुभाष बाबूंच्या आयुष्यातले काही प्रसंग आपल्याला समोर आले तर लक्षात आलं तर लक्षात येईल की कसं आम्ही समृद्ध काय करू शकतो. त्या सुरेंद्र दत्त पाल नावाचा एक माणूस होता आणि आझाद हिंद सेनेसाठी त्यानं कलकत्त्यातला आपला वाडा विकला होता आणि आझाद हिंद सेनेला दिला होता. आणि पुन्हा तो 1959 साली दिल्लीच्या फुटपाथवर लावारीस गेला होता. तो फिरायचा भारतामध्ये आणि आझाद हिंद सेनेला माणसं पाठवायचा. क्वालालंपूरच्या एका सभेमध्ये सुभाष बाबूंनी भाषण दिलं आणि भाषणानंतर सुभाष बाबूंनी आव्हान केलं होतं की माझ्या आझाद होता पगार झाला होता. बाबूजींच्या हातामध्ये पैसे दिले जायचे, बाबूजी बाजूला पैसे ठेवायचे. गुरुबख्श सिंग धिल्ला, प्रेम सहगल, शाहनवाज खान ही आजूबाजूला होती. माणसांची लाईन लागली होती. प्रत्येक जण बाबूजींच्या हातामध्ये पैसे देत होता. या ठिकाणी विचार केला की 83 वर्षाची आजी आहे, हिचा आठवड्याचा पगार झालाय, उद्या चूल नाहीये पेटणार. आज हिने जर हे दिले पैसे, 3 रुपयाचा पगार बाबूजींना दिला तर उद्या चूल पेटणार कशी. त्या आजी समोर आली. त्या आजीनं चुरगळलेल्या नोटा बाबूजींच्या हातात ठेवल्या. बाबूजी म्हटले नको मला, हे राहू दे तुझ्या जवळ, आजी फक्त आशीर्वाद दे. ती आजी असं म्हणते की लेकरा, आंध्र प्रदेश मधून इथं आलोय पोटाची खळगी भरायला, लय वाढ काम करतोयस, देश स्वतंत्र होईल, निदान माझे नातू पंतू तरी त्या देशात सुखानं राहतील, असू दे तुझ्याकडं. मी कधीतरी विचार करतो की ज्या वेळेला योगी अरविंदांना अटक करण्यात आली आणि त्यावेळेला अरविंदांना सोडवण्यासाठी 1 लाख रुपयाची आवश्यकता होती, त्यावेळेला अरविंदांच्या बहीण सरोजिनी ते 1 लाख रुपये जमवण्यासाठी कलकत्त्यामध्ये झोळी घेऊन फिरायच्या. त्यावेळेला त्या कलकत्त्याच्या गंगेच्या काठाला एक भिकारी होता की ज्याला हात नव्हते, ज्याला पाय नव्हते, मध्ये फक्त नुसतं चौकोनी धड होतं. आणि त्याला समजलं की एक क्रांतिकारक अटकेत आहे, त्याला सोडवायचं आहे. अख्खा भारत धड पडतोय, मी काय करू शकतो. त्या भिकाऱ्याने स्वतःला विचारलं की मी काय करू शकतो त्याला सोडवण्यासाठी. त्या भिकाऱ्याने निर्णय घेतला. तो सकाळी उठला आणि पहाटेपासून संध्याकाळपर्यंत भीक मागत राहिला. ना पोटामध्ये पाण्याचा थेंब ना अन्नाचा कण, ओरडून भीक मागत राहिला. संध्याकाळपर्यंत त्याच्या ताटलीमध्ये फक्त 1 रुपया आला. तो 1 रुपया घेऊन अरविंदांच्या वाड्यासमोर आला. त्याला हाक मारली, दीदी बाहेर आव. अरविंदांच्या बहीण बाहेर आल्या. तिच्या हातामध्ये झोळी नव्हती. हा भिकारी म्हणतो, दीदी तुला हजारो रुपये देणारी माणसं आहेत, पण मी गंगाकाठचा एक भिकारी आहे, सकाळपासून भीक मागितली, ना पोटामध्ये पाण्याचा थेंब आहे ना अन्नाचा कण आहे. 1 रुपया फक्त जमवू शकलो, माझा 1 रुपया घेशील. सरोजिनीने आपल्या चरित्रामध्ये लिहून ठेवलंय की मी त्या भावाकडे बघितलं, माझ्या हातातली झोळी फेकून दिली आणि त्या लुळ्या पांगळ्या भावाला खट्ट मिठी मारली आणि सांगितलं की हा तुझ्यासारखे भाऊ आहेत, हा देश स्वतंत्र होईल. मग आज प्रश्न विचारायचा आम्ही स्वतःला समृद्ध भारतासाठी, वाय का दिलं त्या 83 वर्षाच्या आजीनं 3 रुपयाचा पगार आणि आठवडाभर चूल नाही पेटू दिली. आम्ही प्रश्न विचारायचा की त्या सुरेंद्र दत्त पालनं त्या चौकातला आपला वाडा विकला की ज्याची त्यावेळची किंमत लाखो होती, आज करोडो होती, आणि निघून गेला दिल्लीच्या फुटपाथवर लावारीस म्हणून. आम्ही स्वतःला कधीतरी प्रश्न विचारायचा की समृद्ध भारतासाठी माझं योगदान द्यायचं आहे, तर त्या लुळ्या पांगळ्या भिकाऱ्यानं का दिवसभर पोटामध्ये पाण्याचा थेंब आणि अन्नाचा कण नाही घेतला आणि तो 1 रुपया तो देऊन टाकला अरविंदांच्या सुटकेसाठी, वाय. आणि मग प्रश्न येईल की समृद्ध भारतासाठी माझी जबाबदारी कोणती. मी ज्या क्षेत्रामध्ये असणार आहे, मी जिथं असणार आहे तिथलं माझं क्षेत्र उजळून टाकणं, मला जे सामर्थ्य दिलं त्या सामर्थ्यानिशी माझं अवतीभोवतीचं जग सुंदर करत राहणं, म्हणजे या सगळ्या प्रश्नाला उत्तर देणं. लास्ट शेवटचं माझं उन्नीकृष्णनची कहाणी आपण ऐकली असेल. हा मदुराईचा आहे. 2001 साली कॅटरिंग मध्ये त्याची डिग्री पूर्ण झाली आणि डिग्री पूर्ण झाल्यानंतर त्याला अमेरिकेचा जॉब मिळाला. लाखो रुपयाचं पॅकेज होतं त्याला.
कॉन्टिनेंटल डिशेस खूप छान करायचा, त्याच्या हाताला चव होती, सुगरण होता तो. लाखो रुपयाचं पॅकेज मिळालं, जायला निघाला अमेरिकेला. पण दुर्दैवानं ते विमान त्याचं पोस्टपोन झालं म्हणून तो परत गेला मदुराईला. विमानतळावर उतरला आणि घर जात असताना त्याच्या घराच्या चौकामध्ये गर्दी होती. गर्दी डोकावून बघितलं तर एक माणूस गर्दीच्या समोर कित्येक दिवस अन्न न मिळाल्यामुळे स्वतःचीच विष्ठा स्वतः खात होता. माणसं त्याच्याकडे बघून हसत होती. उन्नीकृष्णनं त्या माणसाला उचललं, आपल्या घरी घेऊन गेला, त्याला आंघोळ घातली, त्याला मऊ भात करून घालायला सुरुवात केली. विमानाचा दिवस, उड्डाणाचा दिवस 3-4 दिवसानंतर येत होता. त्या माणसाला त्यानं तयार केलं, जागं केलं, त्याच्या घरी नेऊन पोहोचवलं आणि त्यानं अमेरिकेची पॅकेजची नोकरी सोडली. त्याने एकच विचार केला की निसर्गानं मला सामर्थ्य दिलं, माझ्या हातामध्ये चव दिली. मी अमेरिकेमध्ये गेलो तर मी पदार्थ त्या माणसांच्यासाठी तयार करेन की ज्यांना कधी भूकच लागत नाही, ज्यांच्या पोटावर फक्त खाऊन खाऊन चरबी आली आहे, त्यांच्यासाठी. मला निसर्गाने सामर्थ्य दिलंय, चव दिली, तर मी चव कोणासाठी वापरू की ज्यांना भूक लागते, ज्यांचं पोट खपाटीला जातं, त्यांच्यासाठी मी माझ्या ज्ञानाचा, माझ्या असण्याचा उपयोग करेन. नोकरीला तिलांजली दिली आणि उन्नीकृष्णन मदुराईमध्ये एक छोटंसं हॉटेल टाकलं आणि त्या हॉटेलच्या माध्यमातून आजपर्यंत त्यानं 12,000 की ज्यांना भूक लागते अशा भूक लागणाऱ्या माणसांच्या पोटाची खळगी भरली, स्वतःच्या घरी ठेवलं, त्यांना तयार केलं आणि घरामध्ये पोच केलं. समृद्ध भारत घडवणं या शब्दाचा एवढाच अर्थ माझ्या परिणाम की माझ्यातल्या सामर्थ्याचा मी शोध घेणं. मला काय दिलं? उन्नीकृष्णनला ते दिलं. तुम्हा मला प्रशासकीय नोकरी दिली, नाही मिळाली तरी भविष्यामध्ये मला जे सामर्थ्य निसर्गाने दिलं असेल त्या सामर्थ्याचा उपयोग करून चंगीभंगी नाही जगायचं. मला खोटी स्वप्न आहेत का तुमची माझी? चांगलं जगणं या शब्दाचा अर्थ तुमच्यामध्ये कोणता आहे? ब्रँडेड शूज, ब्रँडेड कपडे, चिपका मोबाईल, चिपका टीव्ही, ब्रँडेड गाड्या, दिल मांगे मोर, ईट ड्रिंक अँड बी हॅपी, ही दळभद्री चंगीभंगी स्वप्न असतील तर नका या क्षेत्रामध्ये पडू. तुमच्यासाठी तिकडे स्काय इज द लिमिट. आमच्या 3.5 हाताच्या देहानं नाही असं सजणं, भोगणं, शृंगार करणं, अय्याशी हे तर नाही आमच्यासाठी. आम्ही या सभागृहामध्ये आलेलो आहोत आणि आमची ठरलेली स्वप्न असतील, उन्नत असतील, दिव्य आणि भव्य असतील तर आमच्या समृद्ध भारतासाठी एकच स्वप्न, हे सगळं बाजूला ठेवून या सगळ्या गोष्टीला तिलांजली देऊन आपल्या अस्तित्वाने मी मगाशी म्हटलं तेच जग सुंदर करणं ते तुमचं असू शकेल. मला रामदादांनी बोलवलं. खरं तर 3 दिवस झालं मी पूर्ण आजारी आहे. मी आजही सकाळी गोळ्या घेऊन बसलो तुमच्या समोर आहे, सर्दी खोकला. पण म्हटलं 3 वर्ष या दादाला मी वचन देतोय आणि पाळू शकत नाही, पण आज किती उशीर झाला, काही जरी झालं तरी यायचं आणि आपल्या सगळ्यांचं दर्शन घ्यायचं. तरुण हा माझा स्वतःचा श्वास आहे, माझा जिगर आहे, माझा आश्रम आहे. त्या आश्रमावरती दर जानेवारीला 5,000 ते 6,000 युवक युवती येतात. 15 वर्ष झाली. भारतातले खूप समर्थ माणसं मी त्यांच्या समोर आणतो. विवेकानंद असं म्हणतात की मी तुमच्या समोर असं म्हणत नाही की याच्या मागे चाला, हा आदर्श ठेवा. मी तुमच्या समोर काही आदर्श उभे करीन आणि त्या आदर्शामध्ये तुम्ही स्वतःला शोधा आणि स्वतःचा एक वेगळा आदर्श तयार करा. आजपर्यंत 147 ते 48 माणसं त्या भूमीमध्ये आली आणि निघून गेली. ते तरुणांचं मी तीर्थक्षेत्र तिथं करण्याचा प्रयत्न केला. अशाच आपल्या सगळ्यांचं दर्शन घेण्यासाठी, जिगरबाज तरुणांचं दर्शन घेण्यासाठी मी इथपर्यंत पोहोचलो. आपण खूप शांत चित्तानं, म्हणजे ही वेळ इतकी कठीण आहे की पोटामध्ये भूक आहे, म्हणजे त्यावेळेला रक्ताचा प्रवाह सगळा पोटाकडे असतो, मेंदूकडे कमी असतो. अशा प्रतिकूल क्षणाला सुद्धा आपण सगळ्यांनी ऐकून घेतलं आणि मला समजून घेण्याचा प्रयत्न केला. जे काही पटलं असेल ते स्वीकारा, नको असेल ते सोडून द्या. आणि या सरकारी नोकराला मी इथंच स्वतःच्या वाणीला विराम देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. That must be expected. आज खऱ्या अर्थानं समृद्ध भारत निर्माण काय आहे हे आपल्याला कळलंय. पुनश्च एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. सर्व विद्यार्थ्यांना माझं निवेदन आहे की आपण हॉल सोडायचा नाही आणि त्याचं ध्येय जनकल्याणाचंच असावं. हा जो आपण आज आम्हाला इथे एवढा मोठा प्रेरणेचा
सव्वा तास जे सर बिमार आहेत, कोल्हापूरवरनं एवढा प्रवास करून आलेत आणि सरांकडनं मला मेसेज यायचे की तुम्ही चालू द्या, इथलं सेशन डिस्टर्ब होऊ देऊ नका, मी बरोबर वेळेवर पोहोचतो, फक्त मला वेळ सांगा की किती वाजता यायचं आहे. तर हे आपल्यातलं मोठेपण आहे सर. आज आम्हाला आपण गुरुस्थानी असल्यासारखं वाटतंय आणि आपण सगळ्यांनी उठून सरांच्या या डेडिकेशनला, सर ॲडिशनल CEO म्हणून कोल्हापूरला कार्यरत आहेत. घारेवाडीला सरांनी एक आश्रम चालू केला की ज्या आश्रमामध्ये युवकांसाठी दरवर्षी सर संमेलन घेतात. तिथे घारेवाडी असं सह्याद्रीच्या कोपऱ्यामध्ये असलेलं सुंदर अशा पद्धतीचं प्लेस आहे आणि तिथे त्या ग्रामीण अशा इंटेरियर भागामध्ये सुद्धा 6-7 हजार विद्यार्थी त्या संमेलनामध्ये असतात. फार उत्तम काम आणि फार मोठं कार्य व या महाभारतीची खूप मोठी सेवा आपल्या हातून घडत आहे. हे असंच कार्य पुढे चालू राहावं व आपल्याकडचं असं मार्गदर्शन सदैव आम्हाला मिळत राहावं. आपल्या सगळ्यांच्या वतीनं सर आम्ही ही संमेलनं आता विदर्भात तोपर्यंत थांबू देणार नाही जोपर्यंत इथले विद्यार्थी प्रशासकीय सेवेत मोठ्या प्रमाणात जाणार नाहीत. पुढील संमेलनालाही आपण यावं, आम्हा सगळ्यांना मार्गदर्शन करावं. सरांच्या या कार्याला पुनश्च एकदा उठून आपण सगळ्यांनी मानवंदना द्यावी अशी मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो.